आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. भारतातील प्रत्येक शिकलेल्या माणसाच्या खिशात एक किंवा दोन सुद्धा मोबाईल फोन्स असतात. हल्ली माणसांचे बरेच आर्थिक व्यवहार इंटरनेटवरून चालत असतात. तंत्रज्ञानाच्या या मुखवट्या आड कोणत्या प्रकारचे गुन्हे कसे सुरू असतात याची माहिती अनेकांना नसते. सायबर क्राईम्सच्या युगात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कसे वागायला हवे याची माहिती प्रत्येकाला असायला हवी. शाळा कॉलेजमधून शिकणाऱ्या मुलांनी सायबर क्राईम्स हा विषय नीट समजून घ्यायला हवा. या विषयावर सायबर अटॅक आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा नावाचे डॉक्टर संजय तुंगार व सुधीर साबळे यांनी लिहिलेले पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. माणसे कशी व का फसतात याच्या अनेक केसेस पुस्तकात देण्यात आल्या आहेत. निव्वळ कुतूहलामधून, पैशाच्या मोहातून, अज्ञानातून, कोणाच्या तरी सांगण्यावरून अनेक चुका माणसांच्या हातून घडत असतात. त्यामधून ती गोत्यात येऊ शकतात. सावध कसे राहायचे व वेगाने वाढणाऱ्या सायबर जाळ्यात स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे याचे अनेक धडे या पुस्तकातून शिकता येतील. शेअर मार्केट हा झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग आहे, अनेक माणसे तसे सांगत असतात. शेअर बाजार ही संकल्पना नीट समजावून घेतल्याशिवाय निव्वळ कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यामध्ये पैशाची गुंतवणूक करू नका. ब्रोकर व सब ब्रोकरची विश्वासार्हता तपासल्यानंतर सुद्धा सावध रहा. इंटरनेटवरून पाठवण्यात येणाऱ्या माहितीवर विसंबून राहू नका. ती किती विश्वासार्ह आहे याची खात्री करा. ईमेलवरून येणारे मेसेज खरे आहेत ना, त्याच विशिष्ट उद्योगाकडून व्यक्तीकडून ते आले आहेत का याची निश्चिती संबंधिताकडून करून घ्या. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोनवर विश्वास ठेवून केलेली मैत्री घातक ठरू शकते. ही मैत्री अडचणीत आणू शकते हे लक्षात ठेवा. इंटरनेटवरील जाहिरातींपासून सावध रहा. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कोणी QR कोड स्कॅन करायला सांगितला किंवा विशिष्ट लिंक क्लिक करायला सांगितली असेल तर तसे अजिबात करू नका. कोणीतरी अज्ञान व्यक्ती सांगते म्हणून कोणतेही ॲप, विशेषतः एनी डेस्क सारखे ॲप डाउनलोड इन्स्टॉल करू नका. त्या खात्यात चुकूनही पैसे भरू नका. शक्यतो अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेल ओपन करू नका. अनोळखी नंबरवरून आलेल्या मिस कॉलला उलटा कॉल करू नका. लोन ॲप्सच्या माध्यमातून पटकन सहज कर्ज मिळते म्हणून ते कर्ज घेण्याच्या नादाला लागू नका. इन्स्टंट कर्ज घेण्यासाठी कोणतेही ॲप कधीही डाउनलोड करू नका. ऑनलाईन संभाषणात अपरिचित व्यक्ती पैशांची मागणी करीत असेल तर सावध रहा. त्यांनी सुचविलेल्या खात्यात 10 रुपये सुद्धा भरू नका. व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होऊ शकतो. व्हॉट्सॲपवरून आलेल्या मेसेजमुळे पैसे किंवा गिफ्ट कार्ड पाठवण्याआधी तो मेसेज त्या व्यक्तीकडूनच आला आहे का याची खात्री करा. शक्यतो ऑनलाईन गेम खेळूच नका. गेमसाठी पैसे भरायचेच झाले तर क्रेडिट व डेबिट कार्ड वापरून ते पैसे कधीही भरू नका. ATM कार्ड वापरताना सावध रहा. कार्ड वापरताना तुमच्या आजूबाजूला कोण माणसे आहेत याकडे नीट पहा. अनोळखी माणसाच्या हातात कार्ड चुकूनही देऊ नका. आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक करणार असू त्याला भारतीय कायद्याने अधिकृतपणे मान्यता दिली आहे का याची खात्री करा. सावध रहा. धन्यवाद.